उत्तरापंथी होणी, बाकीचे सगळे कामं जरा बंद केले तर सोपं राहील. ते कोणते देणारे दिसत आहेत, जरा 2 मिनिटं खाली बसा. उत्तरापंथी होऊन माझा देव साधनदाता, आपल्या सर्वांमध्ये उपस्थित होत असताना आता 5 मिनिटापूर्वी मोठे बाबा आले. हो, तुम्हाला दिसले? मला दिसले तिकडून येतात, कारण तुमचे सगळ्यांचे चेहरे माझ्याकडे आहेत. माझं लक्ष तिकडे आहे. तिकडे दिशा कोणती आहे? उत्तर दिशे ऐको असो माझी माऊलीचा हेको, तो कवने परी डोळा देखो, ऐसी चिंता वर्तत असे. भजन भक्ती सुरू झाली आणि उत्तरापंथीहून माझा देव, आम्ही उत्तरेकडे पाय करून दंडवत घालत नाही. सगळं वैद्यकशास्त्र सांगतं की काय करावे? उत्तरेकडे पाय करावे, दक्षिणेकडे. महानुभाव सांगतो की उत्तरेकडे डोकं करा, म्हणजे उत्तरेकडे पाय करू नका. त्याचं कारण आहे, 800 वर्षापूर्वी माझा देव असाच कोण्यातरी भक्ताला शोधण्यासाठी आपल्यावर नाराज होऊन तिकडे गेला. काय गेलं? आपल्यासारखे नाठाळ गाठाळ जन्माला येणार आहेत म्हणून अगोदरच निघून गेला. पण जाताना तुम्हा आम्हा सर्वांसाठी एक जीवनमूल्य सांगून गेला. काय म्हटलं देवाने? देव निघून गेले. विचार करा, घरातला करता माणूस गेला, सांगून गेला, रुसून नाही गेला, सांगून गेला की तुम्ही काय आता माझं ऐकत नाही तर मी निघून जातो. असं होतं की नाही? मलाही कधी कधी वाटतं, हो, सगळे शिष्य जेव्हा गुरूंचं ऐकत नाही पण आमच्यावर येते. हे तुमच्यावर नाही, तुम्ही सगळे माझ्यापेक्षा चांगले आदर्श शिष्य आहात. पण असं होत असतं. एखाद्या घटनेवरून माणूस प्रसन्न असलेला उदास होतो, पण उदास झालेल्या देवाला सुद्धा प्रसन्न करण्याचं एक साधं सोपं तंत्रज्ञान आहे, ते म्हणजे भजन भक्ती. टाळ्या वाजवूयात आपण. पाऊले मंगले नगरीची हरी, काईसिया काना पाठनिसी, तुझे वेदे असो संभ्रमिते, निर्विकारा जोगियाचे निष्ठुर हो चित्त. हे देवा, तुम्हाला जा म्हणून सांगितलंच, मी निघेना म्हणून तू निघून गेलास. आता मी काय करायचं? माये लागी रोये ते काही अपराध, तू रडू नको म्हणतोस. आता आई टाकून गेली तर रडून येणार तर काय होणार? आणि म्हणून रडू येणे हा आपला निसर्ग धर्म आहे. 2 वेळा डोळ्यातून पाणी येत असतं, आनंदाश्रू आणि दुःखाश्रू. आज आपल्या सर्वांच्या मध्ये आनंदाश्रू आहेत, म्हणून देव तुमच्या श्रद्धेनं, भक्तीनं, प्रार्थनेनं आणि पूजनेनं वश झालेलं आहे. गुरु शिष्याचं नातं हे एक असं पवित्र नातं आहे. ते पविते पर्वाच्या निमित्ताने रिचार्ज केलं. पुन्हा एकदा अपडेट करणे करताना तुमच्याकडून जसं अपडेट आहे तसं गुरूंकडूनही अपडेट असतं. गुरूंकडून अपडेट होण्यासाठी तर मी तुमच्या सगळ्यांच्या धर्म साधनेसाठी एकांतामध्ये
देवाला प्रार्थना करण्यासाठी जात असतो. आता मला कोणी सांगितलं काही नवीनच काढलं, सारखं कुठेतरी जाऊन बसता तुम्ही. जेव्हा जेव्हा शिष्यांना शब्दाने दुरुस्त करता येत नाही तेव्हा तेव्हा मौन साधना ही एक त्यातली सगळ्यात सोपी साधना. तुम्ही बघा ना, घरात दोघांचं वाजू द्या, पती पत्नी असतील, बहीण भाऊ असतील, काय करतो आपण? शेवटचा पर्याय काय असतो? मौनम सर्वार्थ. आणि म्हणून मी त्या मौन साधनेतून आणलेला प्रसाद या रूपानं वाटण्यासाठी उपस्थित झालेला होता. प्रसाद घ्या तुम्ही, तसे नका जाऊ. पुढे काय? प्रसाद घ्या तुम्ही, तसे नका जाऊ, दत्त नाम घ्या हो, उगे नका राहू. दत्तात्रय प्रभूंचं नाव घेतलं. मी बऱ्याच वेळा म्हणत होतो, टाळ्या वाजवा, टाळ्या. आमच्या एक नाही, नाव नाही सांगायचं, पण सत्शिष्य ते स्मरण करत होते. त्यांच्या हातात गाठी होती आणि मग माझी त्यांची नजरानजर झाली आणि त्यांनी लगेच तो दुरुस्त केले, ते टाळ्या वाजवू लागले. म्हणजे टाळी वाजवणे आणि भजन भक्तीत सहभागी होणे हा खरा जीवनातला साधा सोपा भक्ती मार्गातला सोपा होता. श्रवणम गुणकीर्तनम. 9वीला भक्तीमध्ये ही एक भक्ती आहे. आपल्या सर्वांच्यासाठी आम्ही देवाला प्रार्थना करतो. असे शिष्य मला जन्मोजन्मी सृष्टी मिळावे की जे माझा उद्धार करण्यासाठी मला मदत करतील. कारण संसारामध्ये आपण पाहतो की काही मुलं जन्माला येतात, ते कुळाचा उद्धार करतात, आणि काही मुलं जन्माला येतात, ते कुळाला काय करतात? कुठेतरी डाग लावतात. दोन्ही आहे संसारात आपण पाहतो. परमार्थात तसं नसतं. परमार्थ एक असं नातं आहे, ते दिल्याने वाढत असतं, घेतल्याने 1000 पट वाढत असतं. गुरु शिष्याला प्रसन्न होऊन प्रसाद देतात. माती दिली ना उचलून, माती दिली, गुरुनी प्रसन्न होऊन द्यायला पाहिजे. आणि शिष्याने अत्यंत श्रद्धेने ती माती घेतली पाहिजे. बस एवढं गुरु शिष्याचं नातं आहे. गुरु रणू गंतव्य. नाही 100 आज्ञा प्रतिपालन करू शकलो, 10 नाही तर 1. आणि माझे शिष्य सगळ्या मी सांगितलेल्या, मी 10 सांगितलं तर ते 1000 आज्ञा प्रतिपालन करतात. धन्यवाद. प्रांगणामध्ये एक देखील कलाकृती पाहत आहात. एक राजमहल असतो आणि या राजमहलाचा जो संपूर्ण गेटअप आपल्याला कसा पाहता येईल आणि तोच राजमहल या ठिकाणी कसा अनुभवता येईल या दृष्टीने खऱ्या अर्थाने जी कला आपल्याला दिसत आहे, सुंदर असं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे ते पूजनीय सुदर्शन दादाजी राहीलकर, त्याचबरोबर अभिमन्यू दादाजी आणि संपूर्ण टीमचं, त्या संपूर्ण टीमला मी या ठिकाणी विनंती करतो की आपण आसनाजवळ पोहोचायचं आहे. सर्व सहकारी वर्ग ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे, जी कलाकुसर आपण पाहत आहात, ती कलाकुसर बाहेरून कोणी बनवलेली नाही, तर ही सर्व कलाकुसर बनवणारे खऱ्या अर्थानं आपल्याच पाठशाळेतील हे सर्व युवा साधकवृंद आहेत. यांचाही सन्मान होणं आणि शुभाशीर्वाद तर त्यांनाही स्नेहस्थ भेट देणं या निमित्तानं पंकज एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा यांच्या वतीनं
खऱ्या अर्थानं त्यांना मानधन देत आहोत, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. सन्माननीय पूजनीय निलेश दादाजी, आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. ज्यांच्या संकल्पनेतून ही लेखनी कलाकृती सादर झाली ते पूजनीय सुदर्शन दादाजी, त्याचबरोबर पूजनीय अभिमन्यू दादाजी आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व सहकारी वर्ग. अहोरात्र मेहनत करून आपण सर्वजण विश्रांती करत होतो, तरी देखील ही सर्व युवा सहकारी रात्रभर जागून ही सर्व कलाकृती करत होते. ही सर्व कलाकृती कुठून रेडीमेड आणलेली नाही. ही सर्व जी नक्षी दिसते ती सर्व नक्षी खऱ्या अर्थाने इथे कोरलेली आहे आणि ते सर्व कलाकार आपल्या समोर या ठिकाणी वेगळ्या बाजूला उभे दिसत आहेत. श्री गुरुजींचं पूजन आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. अतिशय हरिना सोहळा याची देवी याची डोळा आपल्या अंतकरणात साठवून ठेवण्यासारखा. बाई बाई अमृत अमृत मामीने सांगतो गजरा फक्त बाहेर घ्यायला. अमृत गजरा बाहेर घ्यायला लावणार. सर्व माता भगिनींच्या वतीनं होत असलेलं पूजा बाबाजींना विनंती आहे. आपण सर्वजण विनंती करीत आहोत की या पूजनाचा वाढदिवसाच्या निमित्तानं होत असलेल्या या पूजनाचा आपण स्वीकार करावा. संपूर्ण ब्रह्मविद्या परिवारातर्फे खऱ्या अर्थानं होत असलेले हे पूजन आणि प्रातिनिधिक स्वरूपात माता भगिनी या ठिकाणी बाबाजींचं पूजन करतात. आपण हा सोहळा सर्वजण अनुभवत आहोत. हे काही महत्वपूर्ण क्षण असतात आपल्या आयुष्यातले. ते क्षण आपल्याला साठवता आले पाहिजे. आणि आताच मी ज्यांची घोषणा केली, आपण जी समोर कलाकृती पाहत आहोत ती कलाकृती ज्यांच्या हातातून खऱ्या अर्थाने साकारली गेली ते सर्व कलाकार पूजनीय सुदर्शन दादाजी लाहेरकर, त्याचबरोबर पूजनीय श्री निलेश दादाजी लाहेरकर, अभिमन्यू दादाजी लाहेरकर आणि संकल्पनेतून खऱ्या अर्थाने ही कलाकृती सादर केलेली आहे. आणि पंकज एंटरप्राइजेसतर्फे त्यांना त्या ठिकाणी मानधन देऊन त्यांचा सन्मान करीत आहोत. अतिशय देखणी कलाकृती समोर अगदी राजमहलच उभा केल्यासारखं दृश्य त्यांनी त्या ठिकाणी साकारलेलं आहे. श्री गुरुजींचा आशीर्वादाने त्यांनी ही कलाकृती सादर केली. पंकज एंटरप्राइजेस तर्फे त्यांना या ठिकाणी मानधन देऊन सन्मानित करण्यात येत आहे. सर्व सहकारी वैयक्तिक असं कोणाचं नाव या ठिकाणी घेत नाही. चला, सर्व सहकार्यांचं बाबाजी आशीर्वाद देत आहेत. आणि पंकज एंटरप्राइजेस तर्फे त्यांना मानधन देखील आपण देत आहोत. त्याचाही सर्व टीमने स्वीकार करायचा आहे. आणि अधिकाधिक कलाकृती याच माध्यमातून आम्हाला दरवर्षी पाहायला मिळेल अशी सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि वास्तविक बंधू भगिनींच्या वतीने विनंती करतो आणि अपेक्षा करतो. आणि लगेचच आजच्या आपण या पुढच्या सोहळ्याकडे जात आहोत. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्र
स्वामी की जय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या वाढदिवसाच्या सोहळ्यामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल ब्रह्मविद्या पाठशाळा तळगाव आणि मानवभाव आश्रम तळगाव वतीने आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि श्री पोळती पर्वाचा सोहळा आणि श्री गुरुपूजनाचा सोहळा या ठिकाणी असाच पुढे चालू राहणार आहे. संपूर्ण महिला वर्गाचं देखील या ठिकाणी करावं तेवढं कौतुक कमीच आहे. अतिशय सुंदर अशी सजावट करत असतात आणि नेहमीच सेवेच्या ठाई तत्पर असणाऱ्या सर्वच माता भगिनींचं या ठिकाणी मला पुढील भजनाला प्रारंभ करण्यासाठी मी ही भजन संध्या झाल्यानंतर कोणीही कुठे जायचं नाहीये. प्रबोधन सुद्धा होणार आहे. त्यामुळे प्रबोधनाच्या माध्यमातून विचारांची शिदोरी घेऊन आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. त्या दृष्टीने आपणास विनंती आहे या हॅलो 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 पोचण्यासाठी आलेला आहे. किती जीव तो भाग्यवंत किती जीव तो भाग्यवंत झाला सर्वज्ञाच्या मांडीवरी झाला सर्वज्ञाच्या मांडीवरी झाला सर्वज्ञाच्या मांडीवरी भाग्यवंत
पूजनीय संत दादाजी काहेरकर आपणास